निघतोय आता वैष्णवदेवी ट्रॅक करण्यासाठी। तर मित्रांनो तो उलटा कुटाणा झाला। काय झालं, यात्रा कार्ड बनवायचं होतं मला, ते माहीतच नव्हतं। म्हणजे मी जिथं राहिलोय तिथंच यात्रा कार्ड बनत होतं, मला माहीतच नव्हतं। कारण मी काय करतो मित्रांनो, फायनली यात्रा कार्ड बनलंय आता। आणि आता परत कॅमेरा काढून घेतला। मित्रांनो तर असा प्लेन रोड तर राहतोयच, पण मधनं शॉर्टकटसाठी असे शिड्या बनवल्यात। तर ह्या शिड्याचा उपयोग करून 271 शिडे आहेत। मित्रांनो इथं पुढे गेल्यावर नाही इलेक्ट्रिक गाडी भेटती, त्याची तिकीट घ्यायला लागते 450 रुपये। ज्यांना निम्म्यात आल्यावर मंदिर एकदम जवळ आले, 10 किलोमीटर राहिले, पण पाय दम तोडायला लागले। आता दर्शन करून आलेलो आहे फायनली। दर्शनाला वेळेला गर्दी नव्हती म्हणायला असं, पण मित्रांनो इथनं पाहू शकताय तुम्ही मंदिर खाली आणि रोपवे चाललंय, बसगत आहे आतमध्ये, किती बिन लोक ठुसतात। मित्रांनो तर काल भैरवनाथ मंदिराचं दर्शन पण झालेलं आहे आपल्या इथं। आपण वैष्णवदेवीचं दर्शन घेतल्यावर ह्या मंदिराचं दर्शन घेणं गरजेचं आहे असं सगळेच म्हणतात। मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आता राहायच्या ठिकाणी। आज पायाची हालत बघा काय झाली। काय झालंय 2 दिवसापासून। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज फायनली आपण वैष्णवदेवीचा ट्रॅक करून वरती जाणार आहे। तर सकाळ सकाळच उठलो आहे 4 वाजता, 3 वाजताच उठलो, एक व्हिडिओ एडिट केला आणि आता आंघोळ वगैरे करून निघतो। म्हणजे 5, 5:30, 6 वाजायच्या दरम्यान निघाला असा हिशोबाने निघतो। तर ब्रश वगैरे करतो, तर भेटूया नंतर डायरेक्ट। आता सगळं आवळल्यानंतर भेटूया। 64 नंबर लॉकरमध्ये सामान ठेवलं आहे आणि फायनली निघतोय आता वैष्णवदेवीचा ट्रॅक करायला। म्हणजे जे काही कालच सामान ठेवलं होतं, तरी पण जे सॅकमध्ये एक्स्ट्रा सामान होतं ते सगळं काढून टाकलंय। कारण वजन घेऊन जायची काही गरज नाही आहे आपल्याला, जेवढं वजन कमी तेवढं ट्रॅक करायला चांगलं। चला बंद करतो, इथं झोपल्यात सगळे। आता 4:30 वाजल्यात, 5 वाजले असतील, सांगतो बाय। मित्रांनो तर फायनली 4:50 झाले होते आणि 4:50 मी निघतोय आता वैष्णवदेवी ट्रॅक करण्यासाठी। तर सकाळ सकाळ म्हणजे काय झालं, ते 3लाच जाग आली मला। तिथनं पुढं मी एक व्हिडिओ एडिट केला 3 ते 4 आणि तिथनं पुढं आंघोळ वगैरे करून गरम पाणी वगैरे सगळं होतं। आणि आता बाहेर आल्यावर मोसम काय झालं आहे, खराबच आहे, पाऊस येईल असं वाटतंय। आणि आपल्याला आता चालत जायचं। आता रोड मला माहीत नाही कुठनं ट्रॅक चालू आहे, होतोय विचारत जायला लागेल। तसं काय मला काहीच माहीत नसतंय, पण मी माहिती करून घेत असतोय। चला जाऊया आता। हवा बी गार सुटली, टोपं बिपं घातले पाहिजे, लय एकदम थंड चिल हवा सुटली, पण रेन नाही आहे। टेम्परेचर पाहिलं किती आहे। चला बाय बाय। मित्रांनो तर आपण इथं थांबलो होतो काल, निहारिका म्हणून आहे, निहारिका कॉम्प्लेक्स। राहण्याची सोय एकदम स्वस्त आहे, मध्ये 150 पर पर्सन आहे। आणि हा पाहू शकता असा ट्रॅक आहे, दिसतंय का नाही डोळ्या ह्याला? हा दिसतंय का? असा ट्रॅक आहे ह्याचा वैष्णवदेवीचा। असं चालत जायचे। शेड दिसतंय वरती, म्हणजे डोक्यावर पण कवर दिसतंय, त्यामुळे काय अडचण नाही। पाऊस बिऊस आला तर भिजायची टेन्शन नाही। ते माझ्याकडे आहे पुंगचो म्हणून असतंय ना, रेनकोट नाही घेतला, रेनकोटला हेवी होतंय, मग ते पुंगचो म्हणून ती आपण ह्याला घेतलं होतं केदारकंठाला जायला, तेच घालायचं प्लॅस्टिकचा कवर। मित्रांनो तर ट्रॅक करायला जायच्या अगोदर म्हणलं वरती चालत जाण्या अगोदर आपण काय ते खाऊन जावं। आता सकाळ सकाळ भूक लागल्यागत झाली मला, लवकर उठल्यामुळं। तर ब्रेड पॅटीस खातो इथं, ते जे अवेलेबल आहे तेच खायला लागतंय। ब्रेड पॅकेट ते जे अवेलेबल आहे तर तेच खातोय। मित्रांनो तर फायनली अजून गेटपर्यंत पोचायचं आहे। मला वाटलं 4:50 तर आपण ट्रॅक चालू करू। ट्रॅक अजून लांब आहे, पाहू शकताय। असं फिरत जायचंय। हा ते 14 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर, असे 16 किलोमीटर चालायचे। तर पहिलं रोडनी गेटपर्यंत चाललोय 2 किलोमीटर। रिक्षावाला 150 मागत होता 2 किलोमीटर। अरे म्हणलं पाय 30 किलोमीटर असतं तर मी चालत गेलो असतो। चलो मित्रांनो पावसाचा जोर वाढलाय, तर रेनकोट घातलाय हे मी केदारकंठाला घेतला होता, पुंगचो म्हणतात, पुंगचो घातलाय, पुंगचो। चलो चलते। मित्रांनो जवळपास 1.5 किलोमीटर चालल्यानंतर मेन एंट्रन्सला आलो। इथं पाहू शकता स्वागतम, जय माता दी। आणि हा वरती ट्रॅक कसा चाललाय ते दाखवलंय।
चला बघूया, इथं बॅग वगैरे चेक होते, मग पुढं जायचे. मित्रांनो तो उलटा कुटाणा झाला. काय झालं, यात्रा कार्ड बनवायचं होतं, मला ते माहीतच नव्हतं. म्हणजे मी जिथं राहिलो तिथंच यात्रा कार्ड बनत होतं, मला माहीतच नव्हतं. कारण मी काय करतो, प्रत्येक ठिकाणी जायच्या अगोदर त्याचा व्हिडिओ पाहतो, आणि इथं रेंज नेट नाही, काय नाही, त्यामुळं काय नाही, तसंच गेलो. तरी 1.5 किलोमीटर का 2 किलोमीटर गेलो चालत. आता मी रिक्षात आलो, रिक्षावाल्याने 20 रुपये घेतले, म्हणजे 150 घेतं एका टायमिंगचं. पण त्यांनी मला सांगितलं असं असं झालं, 20 रुपयेच घेतले. आता यात्रा कार्ड बनवतो इथं बस स्टँडवर. आणि मेन म्हणजे कॅमेरा बिमेरा काय अलाउड नाही आहे इथं, लय कुठं नाहीत. मोबाईलमध्येच काही शूट करायचं ते करू शकतो आपण. चलो चलते मित्रांनो. तर फायनली लय सामान आहे आता. मित्रांनो फायनली यात्रा कार्ड बनलंय आता, आणि आता परत जायचे. आता काय करतो, कॅमेरा ना मराठी येते का? हाँ हाँ इधर हाँ, नहीं मैं कैमरा रखने जा रहा हूँ. कहाँ? इधर ही रुका हूँ मैं. वो कैमरा नहीं ऊपर जाता ना. क्यों नहीं जाता है? सब जाता है, किसने बोला नहीं जाता है? अरे मेरे को उधर से वापस भेज दिया. जब गुफा के अंदर जाओगे, गाड़ी चल रही है क्या? हाँ. जब आप गुफा के अंदर जाओगे तो नीचे लाकर बने, उधर जमा करवा सकते हो आप. नहीं नहीं, मेरे को नीचे ही बोला जमा करो, इसलिए. हाँ मेरे भाई जी, हम लोकल बंदे हैं, पता है ना, हम लोग. अरे पर अभी उसने मेरे को पहचान लिया है. किसने? पुलिस वाले ने. तो उसने मेरा फोन रखा था, मेरे पास यात्रा कार्ड नहीं था, इसलिए मैं यात्रा कार्ड लेने वापस आया. यात्रा कार्ड नहीं था ना आपके पास. आप इधर से जाओ आगे, आपको जब वो सामने जो गुफा है ना, उसके नीचे लाकर रहते हैं, उसमें आप अपना पर्स डालोगे, और जो मोबाइल वगैरह है, मोबाइल कुछ नहीं. अभी क्या करूंगा मैं, ये तो क्या मेरा इधर ही डालूंगा, रिकॉर्ड करूंगा, वो मोबाइल में ही करूंगा. ले जाओ साथ में, कोई मना नहीं करेगा. मैं बोल रहा हूँ, मैं अब जब मंदिर जाओगे गुफा के अंदर, ओके ओके, तो उसके अंदर जाओगे तो फिर कुछ चीज नहीं लेना. ओके ओके ओके, पैसों के बिना कुछ नहीं लेना देंगे. ओके, थँक्यू थँक्यू. जय माता दी. जय माता. मित्रांनो तर परत निघालोय आता चालत. एक राऊंड झाल्यानंतर यात्रा कार्ड घेऊन परत निघालो. माझी चुकी होती तशी, जरा विचारपूस करायला पाहिजे होती, यात्रा कार्ड लागतंय का काय काय नाही. तर गेलो तसा जोश मध्ये सकाळी. मी राहिलो होतो त्या शेजारीच होतं यात्रा कार्ड. मित्रांनो तर मेन एंट्रन्स आहे इथली. चलो चलते, इथनंच माघारी जायला लागलो. मित्रांनो तर फायनली आता आलोय. आता स्टँड चेक केलं, मला बुक बिक काढायला लावलं. म्हणला कॅमेरा घेऊन आला असतील तू, कॅमेरा व्हिडिओ काढणार आहे म्हणला, ईडी असतात, कुठं बी कॅमेरा ठेवून आलो. आलं म्हणतो मी नाही बाबा, एकदा नाही म्हणलं कशाला कॅमेरा घेऊन येऊ. तर म्हणलं कसं करायचं चेक. त्यानंतर आलोय आता आत आल्यानंतर खच्चर बिच्चर दिसायला लागल्यात. गर्दी कमी म्हणतात, पण गर्दी जास्त आहे आज तशी. आज महाशिवरात्र आहे, 26 फेब्रुवारी, तर मग गर्दी आहे असं मला वाटतंय. चलो मित्रांनो, तर पराठा खायला थांबलोय. 2 किलोमीटर आलो, म्हणजे 2 असं आलो, पण 4 आणि 4 6 झाले माझे टोटल. पहिले 2 आलो होतो, आणि परत यात्रा कार्ड काढायसाठी गेलो त्यावेळेस 2 झाले, 4, आणि आता वरती चढतो आणि 2 झाले. 6 किलोमीटर आलोय. नाश्ता करतोय पराठा, कारण सकाळी लवकर उठल्यामुळं भूक लागल्यागत झाली, त्यामुळं खातोय. एक त्या पॅटीजने काहीच झालं नाही, एका कोपऱ्यात गेलं कुठं तरी. चलो मित्रांनो, तो बैती आलो का कटरा सिटीचा कसा व्ह्यू येतोय. हा शॉर्टकट होता 350 सीडीएनचा, पण मला वाटलं कुठं निघतंय कुठं नाही, त्याने आलो असतो तरी चाललं असतं. हा बघा व्ह्यू कसला जबराट आहे. आणि तुमचा भाऊ आलाय आता. पराठा खाल्ल्यानंतर एकदम एनर्जी आली, पट 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 चढत आला. हे एक नंबर व्ह्यू आहे. थंडी हवा सुटली, पण आतनं सगळं गरम झालंय. हा हा हा, चलो. कॅमेरा काढून घेतला राव, काढून घेतला म्हणजे ठेवायला लावला, नाही तर कॅमेराने भारी वाईड अँगलने भारी व्ह्यू आला असता. असे दमतात लोक जरा. पालखी घोडे बिडे, घोडेवाले लय फास्ट पळवतात लोकांना. तिकडं बघा मित्रांनो, बाहेर सगळं थंडीचं वातावरण आहे, पण घामाला सगळं अवघड आहे इथं. म्हणजे कुठं शिड्या नाही आहे. शिडे घ्यायचे असले तर आपली मर्जी असं सपाट सपाट आहे, पण पूर्ण चढ आहे, असं चढ आहे. आता 2 पराठा खाल्ल्यानंतर पहिला स्टॉप घेतलाय. 2 किलोमीटर झालं, त्यानंतर थांबलोय. आता 4 किलोमीटर झालं टोटल, म्हणजे टोटल माझं 8 किलोमीटर झालं. मित्रांनो, तर असा प्लेन रोड तर राहतोयच, पण मधनं शॉर्टकटसाठी असे शिड्या बनवल्यात. तर ह्या शिड्याचा उपयोग करून 271 शिडे आहेत.
बरंच वरती जाईल, बराच टाइम वाचतो या शिड्याने. अशा प्रकारे शॉर्टकट पण वापरू शकतो आपण. शिड्याने थकताय माणूस लगेच, असं होतंय. होय, पडला फोन. बाय बाय. मित्रांनो, इथं पुढं गेल्यावर नाही इलेक्ट्रिक गाडी भेटते, त्याची तिकीट घ्यायला लागते 450 रुपये ज्यांना निम्म्यात आल्यावर. मित्रांनो, तर पहिला टप्पा खूप हार्ड होता. जवळपास जो पहले कितना आधा कुमारी तक कितना था? 5 किलोमीटर. 5.5. और उसके ऊपर कितना है? 5.5. मतलब टोटल चढ़ाई कितनी है सर? 11 किलोमीटर है का? मग नीचे से क्या बोलते हैं? 14 किलोमीटर है. 14 है. 14 आहे का? ओके. तर मित्रांनो, तर काल भैरवनाथ मंदिर आहे वरती, तिथं जाऊन 14 किलोमीटर आहे टोटल. तर आलंय. पहिले 5.5 खूप अवघड होते, नंतरचे सोपे हे सर भेटलेत आपल्याला, यांच्याबरोबर गप्पा मारत मारत चाललोय, त्यामुळं फास्ट आलो. एकट्याला जीवावर येतंय चालायचं, आणि हे बी चालाय तसे दिल्ले नाहीत, फास्ट फास्ट चालतात. मी ओढतोय त्यांना. चला मित्रांनो, वरती आलो परत. भोजनालय लागले. मला ते लांबनं मंदिरच वाटत होतं, पण इथनं अजून 1 किलोमीटर मंदिर आहे. इथं एक आहे की रूल चांगला आहे की किंमत फिक्स आहे, जास्त आवची भाव काही घेत नाही. जेवढी आहे ती चहा 8 रुपयाला. बाकीकडे कसे रेट वाढवते तसं इथं रेट नाही वाढवत. चलो, लोक आता खाली येताना दिसायला लागले. मित्रांनो, इथनं वरती आलो. इथनं 1 किलोमीटर आहे काय ना हां. हे मंदिर आहे समोर दिसतंय, ते भवन म्हणतात, वैष्णोदेवी भवन. जय माता दी. जोर से बोलो, जय माता दी. नॉन स्टॉप आलंय खालनं. जो मध्ये स्टॉप लागला होता त्यानंतर नॉन स्टॉप आलोय. चलो, ये बाई अपना ये बघा, हरिण दिसलंय, जंगली हरिण, बारासिंगा. क्या बोलते इसको? बारासिंगा नहीं है. क्या है इसको? बकरी. बकरी. बकरी है क्या? जंगली बकरा. जंगली बकरा आहे. तर चला जाऊया आपण. चलो 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 चलो. तो बाई आपला आहे, त्याची हालत फार खराब झाली माझ्यामुळे, त्याला थांबता चाललं नाही. मित्रांनो, मंदिर एकदम जवळ आले. 10 किलोमीटर राहिले, पण पाय दम तोडायला लागले पार आता. हा, गर्दी कमी आहे, लाईन थोडीच असेल बहुतेक, 10-15 तासाची. चलो देखते हे जाके. हा, लय कटाळा आला भाऊ. ओ, दमलो. मित्रांनो, तर फायनली पोहोचलोय. हे पाहू शकता, इथं पार्वती भवन म्हणून आहे, लॉकर वगैरे इथं पण आहे, वेटिंग रूम आहे. आणि फायनली पोहोचलोय मंदिरात. हे समोर जी बिल्डिंग दिसती दाखवतो तुम्हाला. पार कटाळलो मी तर, 3 तासातच आलोय वरती. दाखवतो, 1 मिनिट बंद कर. समोर मंदिर आहे. हे दिसतंय समोर ते मंदिर आहे. जय माता दिलेलं आहे ना, ती मंदिर आहे समोर दिसतंय ती. हा, कटाळ पार. बॅग असल्यावर जास्त ही होते शोल्डरला याला. आणि इथं कालभैरवला जाण्यासाठी इथनं रोपवे बनलेला आहे, इथनं वरती जाऊ शकतोय. बघूया, रोपवेने जाऊया. मी कधी ट्राय केलं नाही अजून रोपवे, तर रोपवेमध्ये बसून जाऊया. बघूया किती वेळ लागतोय. तो माझ्याबरोबर जो भाऊ भेटला होता मला, तेव्हा प्रसाद घेतोय. बघूया, त्याला येऊ दे. मित्रांनो, तर इकडून एंट्रन्स आहे. अगोदर इथं लॉकर आहे, लॉकरमध्ये बॅग ठेवतो आणि मग जायचंय. लॉकरमध्ये मोबाईल, पर्स, पाकिट बिकीट काहीच चालत नाहीये. तर रिटर्न आल्यावर परत इथनं लॉकरमधनं माघारी घ्यायचंय. बघूया, खाली आहे. चलो, आता दर्शन करून आलेलो आहे फायनली. दर्शनाला वेळेला गर्दी नव्हती म्हणायला असं, पण काय झालं, त्यांनी काही त्यांचा मेंटेनन्स चालला होता, काय चाललं होतं, 1.5 तास लाईनला थांबूनच ठेवलं होतं. लाईन उघडल्यानंतर जास्तीत जास्त काय 10 मिनिटात दर्शन झालं असं. फक्त इथं लॉकर
मध्ये सामान ठेवायला पण लाईन लागली. पाहू शकताय सकाळी मी आलतो तेव्हा लॉकरमध्ये सामान ठेवायला पण लाईन नव्हती, आता लाईन लागली. मेन म्हणजे आपण चढाई फक्त 3 तासातच केली होती. 6:15ला चालू केलं होतं, 6:10ला आपण पोचलो होतो. आणि आता ही घेतलंय तिकीट घेतलंय ह्याचं रोपवेने भैरवनाथ मंदिरला जायचंय. ते पाहू शकताय रोपवे चालू आहेत. चलो असं 100 रुपये तिकीट होतं फक्त. मी अजून बसलो पण नव्हतो. चलो चल मित्रांनो, व्हिडिओ काढायच्या ना बॅग तिथंच राहिली होती, बॅग घेऊन आलो, दांडक पण घेतलंय आणि आता चाललोय हे तिकीट काढायचं रोपवेचं. मित्रांनो तर रोपवे कशी आलोय आता. चला बूट व्यवस्थित नाही घातले, ते व्यवस्थित घातले पाहिजे, नाही तर पाय मुरगाळायचा. रोपवे स्टेशन चला बसल्यावर दाखवतो आता तुम्हाला. मित्रांनो तर बसलोय केबल ट्रेन बस काय रोपवे वरती जायचंय पार. 3 मिनिटात जाते म्हणतात, किती वेळ लागतोय काय माहिती. दिसतोय का मी? हल्ले 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 हल्ले. जरा ही होतंय मोशन. बघ कसं वरती चाललंय रोपवे मध्ये सध्या. आणि पाहू शकताय रोपवेने चाललोय वरती भैरव बाबाचे दर्शन करायला. वाव मस्त असं वाटतंय जरा की हवेत तरंगतोय आपण. मित्रांनो तर काल भैरवनाथ मंदिराचे दर्शन पण झालेलं आहे आपलं. इथं आपण वैष्णव देवीचं दर्शन घेतल्यावर ह्या मंदिराचं दर्शन घेणं गरजेचं आहे असं सगळेच म्हणतात. जेवढे मला भेटले तर तुम्हाला दाखवतो वैष्णव देवी मंदिर वळणं कसं दिसतंय काल भैरवनाथ बाबापासून. बेसिकली ते तिथनं 2 किलोमीटर आहे वरती. सगळा घाट चढत यायचंय. मी रोपवेने आलोय. रोपवेचं तिकीट 100 रुपये होतं. 50 रुपये यायचे, 50 रुपये जायचे. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. मित्रांनो हे पाहू शकता, हे वैष्णव देवीचं मेन मंदिर आहे. आणि इथनं असा डोंगराच्या टॉपला आलोय नाही तर काल भैरवनाथ मंदिर आहे. वाव 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 एक नंबर आहे. चला मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं. तुमच्या भावाने वैष्णव देवीचं पण दर्शन केलेलं आहे. चलो बस सारखं एकदम रोपवे मध्ये किती पण माणसं ठुसते त्याच्यात, बसतील तेवढे बसतील असं करून चाललंय. एक नंबर व्ह्यू आहे इथं नादखोळा. मित्रांनो इथनं पाहू शकताय तुम्ही मंदिर खाली आणि रोपवे चाललंय. बस गत आतमध्ये किती पण लोक ठुसतात. बॅलन्स बनवा म्हणतात, बॅलन्स. हे केबलचे केबलवर चाललंय बघा, दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर रोपवे मध्ये बसलोय, पण इथं आपण पाळण्यात बसल्यावर कसं मनात फील होतं, मोशन सिकनेस तसं होतंय. तर तुम्हाला दाखवतो आता. एकदम फास्ट मध्ये चाललंय आता, खाली चाललंय तिथनं वरती. असं चालत यायचं असतं ना तर चालत यायला आपल्याला जवळपास 2 तास लागले असते, 1.5 ते 2 तास. आणि समोर ते मंदिर आहे. मित्रांनो तर सगळं दर्शन वगैरे झालंय, जेवण करतोय. इडली सांबर भावाने चाललंय, इडली सांबर आणि परत पराठा पण सांगितलाय भावाने. आजचा जेवण सांगितलंय कारण आम्ही दोघं चालतच आलो होतो. त्यामुळं ते म्हणला भाऊ इतका फिरतोय तू, माझ्यातर्फे आजचं जेवण म्हणून आजचं जेवण भाऊने सांगितलंय. चलो पाणी पितो अगोदर. पराठा खातोय पराठा. मित्रांनो तर ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो खायला, शुगर रत्ना म्हणून. मेनू कार्ड लिस्ट पाहू शकता. चला जाऊया. मित्रांनो तर फायनली परतीचा प्रवास चालू करतोय आता. रिटर्न निघालोय, जेवण वगैरे झालं आणि परतीचा प्रवास चालू झाला आपला. चलो बघू किती वेळात पोहोचतोय. येताना तर 3 तासात पोहोचलेलं, जाताना किती वेळात पोहोचतोय बघूया. मित्रांनो तर फायनली चला निघतो आता इथनं. चांगलं दर्शन झालं, एक नंबर. नाथ गर्दी कमी होती, सगळं कमी होतं आणि आपण भारी दर्शन केलं आज. पोचल आपण 4 वाजेपर्यंत तर खाली जाईल, काय अडचण नाही, निवांत. आणि इथलं मला एक गोष्ट चांगली वाटली की रेट बीट सगळे व्यवस्थितच आहे. वरती आले पण तेच रेट आहेत जे खाली आपण हॉटेलमध्ये खातो.
काही जास्त रेटमध्ये फरक नाही आहे, सेमच रेट आहे. मित्रांनो तर ह्या गाड्या आहेत ना ह्याचे 6.5 किलोमीटरच्या आसपास नंतर ह्या गाड्या भेटतात. हाय तर हे गाड्या लोकांना सोडतात. ह्याचं तिकीट 450 रुपये, पण त्याला 2 महिने अगोदर बुकिंग करून ठेवायला लागते. चलो चलते. मित्रांनो ते तर माकडांमध्ये भांडणं लागल्यात. एका माकडाला सगळे बिस्किट भेटल्यात, दुसरं त्याकडे जातंय पण ते दे नाही त्याला. ती स्वतः खाताय, त्याच्या पोराला चालते माकडीन, पण त्या दुसऱ्याला दे नाही. दुसऱ्याने काही घेतलं थोडं की वराडते. मित्रांनो तर डोंगराव बहुतेक ह्या पण बर्फ जमा होत असेल. ह्या वर्षी तर नाही झालेलं दिसत, पण असं वाटतंय की त्याच्या बर्फ होता. पांढरं 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 दिसतंय. तिथं खाली मंदिर आहे. चलो चलते अभी. जाताना आराम येईल, आराम से चल रहे. मित्रांनो अशा प्रकारे पालखी असती. 4 लोक घेऊन जातात पालखी. तर काय ते 3200-3400 रुपये रेट, म्हणजे इथं फिक्स आहे. इथं गव्हर्नमेंटने जो रेट सेट केलाय तोच रेट घ्यायला लागतो यांना, जास्त घेऊ शकत नाहीये ते. बाकी बारके मुलं असे आपली जी सायकल असते बारकी त्यात पण घेऊन येतात. तुम्हाला दाखवतो परत. असे छोट्या मुलांना ढकलत नाही येतात गाडीत बसून, आणि त्याचे 1100 रुपये चार्जेस. आणि इथं गाड्या पण येतात. हे कन्स्ट्रक्शन सामान चाललंय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता लहान मुलाचे आई वडील जुळी बनवली, दोघांनी धरले आणि पोरगं टाकलंय त्यात जुळीत. दिसतंय का तुम्हाला? खाली टाकायचे लग जायगा. ती पाहू शकता बळच वडत वडत चालला बोले. हाँ क्या बोल रहे भाई? जो कपल है वो उनका क्या साथीदार को क्या कर रहे? पकड़ के ले जा रहे हैं. पकड़ के. एक तो मैंने देखा पीछे से धक्का दे रहा था ऐसा. अभी गया. तर मित्रांनो जे आलेत काही म्हणजे नवरा बायको असतील किंवा कपल असतील तर त्यांचं कसं आहे, ती मुलगी पाठीमागेच राहते आणि ती पुढे चालतंय. मग त्याला वडत 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 नाही लागतंय असं. मित्रांनो तर हा नवीन रोड आहे वैष्णोदेवीला आहे ना. ह्याच्यावर 4 व्हीलर वगैरे सगळे येतात, काय अडचण नाही. सामान वगैरे काय वरती पोहोचवायचं असेल तर तिथं. आणि हा दिसतोय तो अर्धकुमारीला जाणार, आणि हा खाली आपण आलतो त्या रोडने जाणार. बोटांना लय त्रास व्हायला लागला. बोटात बूट कम्फर्टेबल नाही. मित्रांनो बोकड बघा कसलंय डेंजर, पहाडी बोकड. मित्रांनो तर वैष्णोदेवी मंदिराकडे जाताना निम्म्यावर हा अर्धकुमारिका म्हणून गुफा आहे. तर हा टप्पा आहे. तर ह्या टप्प्या बरोबर निम्म होतंय किलोमीटर. तर इथनं सिटीचा व्ह्यू 1 नंबर येतोय. वाव. मित्रांनो ते येताना सगळ्या जिना घेतलाय जरा, म्हणजे उतरताना सगळ्या जिन्यातनंच उतरलंय. डायरेक्ट 500 कितना था 547 सीडी आहे. 547 सीडी आहेत एकदम उतरायला. लय ही डिस्टन्स कमी होते, पण तेवढा त्रास पण होतोय गुडघ्याला ह्याला. चलो आलोय जवळ आता. 2 किलोमीटर राहिले फक्त. तसं येताना लय रिलॅक्स आलो, जाताना लय फास्ट गेलतो. मित्रांनो तर इथं आल्यावर ID घेतात. जे आपल्याला यात्रा कार्ड दिलेलं आहे ते काढून घेतात. चला फायनली एक्झिट केली आता. ओके. लय कटा आला डेंजर. आपलं हे भाऊ बघा ह्याची लय श्रद्धा आहे, दर महिन्याला येतोय. मित्रांनो तर देख के अच्छा लगा. साथ चले 3-4 घंटे, मजा आया. मित्रांनो फायनली ट्रॅक पूर्ण झालाय आपला, आणि जिथनं सुरुवात केलं होतं तिथं पोहोचलेलो आहे. आता इथनं 2 किलोमीटर अजून जायचे. हिम्मत नाहीये चालत जायची आता. बघू शेअरिंग मध्ये हे भेटली
आपले रिक्षात जायचे 30 रुपये येईल तो पर हेड, ते तसं जायचा विचार आहे माझा. चलो चलते सकाळी. मित्रांनो तर फायनली निघतोय ना. आता इथं रिक्षाचं नाही होय ना मॅनेज, 100 रुपये एकट्याचंच मागतोय. त्यामुळं चालत चाललोय. 2 किलोमीटरसाठी 100 रुपये देणं मला बरोबर वाटा नाही. चालत चाललोय त्यामुळं. चलो मित्रांनो, तर आज महाशिवरात्री, तर इथं महादेवाचं मंदिर भेटलंय ह्याच्यात आपल्या कटरामध्ये. तर दर्शन घेतोय आता, कारण आज मोठा दिवस आहे. तसा उपवास पकडायचा होता मला, पण इथं काय उपवासाचं भेटतच नाही. लय कटाळ हालत खराब झाली. चलो असं मंदिर आहे. मित्रांनो तर फायनली पोचलोय थांबायच्या ठिकाणी. आता इथं रूम भेटते का नाही काय माहिती. गर्दी असली तर नाही भेटायची. पायाची लय वाट लागली माझ्या. मतलब माझे थकान नाही आहे, पण बोट लई जाम झाली. बघूया आता अगोदर पहिल्या रूमचं बघूया काय कुठं भेटतोय बेड, आणि त्यानुसार मग पुढची प्रोसेस तुम्हाला पाय दाखवतो पहिली. तर अशी पर्ची आहे, पहिली पर्ची काढून घेतली आणि आता निघतो येत ना. हालत खराब झाली माझी तर लय. पाय 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 दाखवतो तुम्हाला अगोदर. चलो हे असं आहे कागद. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता राहायच्या ठिकाणी. आज जिथं मुक्काम आहे, काल जिथं केलं तर तिथंच केलाय. पायाची हालत बघा काय झाली. काय झालंय, 2 दिवसापासून पाऊस कंटिन्यू होता, त्यामुळं बूट ओले होत होते. त्यामुळं असे चिकण्या झाल्यागत झाल्यात. आणि आज दिवसभर चालून नखन बिकन असली जाम झाल्यात ना माझे. असं अंगाला नाही काही थकवा झाला, पण बोटन ही बुटातनंच ही होत होतं लई. त्यामुळं जरा ही झालं माझं पायाला, नाही तर मी अजून फास्ट उतरलो असतो. आणि काय झालं इथं असं थांबलोय मी. एक आपला ही भेटला होता मित्र, म्हणजे जातानी, तर त्याच्याबरोबर गेलो चालत आणि आलो. पण त्या भाऊवालाची ट्रेन लेट होती, मग त्यांनी दमादमाने आलो. त्याने 2 जागेवर नाश्ता वगैरे चालला मला. आणि म्हणला तुम्ही आप भी जाके उधर सोने वाले, तो चलो थोडी. म्हणजे त्याने 2-3 जागा मला नाश्ता, एकदा जेवण चाललं, 2दा नाश्ता चालला. चला आता काय खाय पियची गरज नाहीये. चलो चलते आता. बघूया कुठल्या बेडवर आलाय आपला. मित्रांनो तर कसा पकडलाय आणि पाय बी सगळं जाम झालेत एकदम. आता हॉलमध्ये सगळ्या लाईट वगैरे घालवल्यात. वयच्या बेडवर आहे. जेवलो बी नाहीत मी, येऊन पडलो, ते झोप लागली. आता वॉशरूमसाठी उठलो होतो. मित्रांनो तर कॅमेरा काढलाय आता, आणि बूट टाकला आणि चप्पल काढली, लॉक लावलंय. आता निघतोय. स्लिपिंग बॅग पण घेतली. 500 रुपये कंबलला द्यायचं, आणि ते घेण्यापेक्षा आपलं 3ऱ्या मजल्यावर आज. हालत खराब आहे. पहिले पाय धुवायला लागतात, लय वास मारतात. आता जशी रिलीफ वाटायला लागले माझ्या पायाला बूट काढल्यापासून. चलो मित्रांनो तर काल सिंगल बेड होतं, तर आज डबल बेड आहे. आता हे टावेल आणलाय, सकाळी होलच होता तसाच कुंबून ठेवला होता. वाया टाकतो, सकाळ आंघोळ काय लागेल. आता डबल बेडच्या ह्याच्यात हॉलमध्ये आलंय, तर वयच्या बेडवर भेटलंय. आता वरती तर मला अवघड वाटतंय, बघूया कसं होतंय. आता खालच्या रिक्वेस्ट करायची नाही तर वरती. अरे वा, चार्जिंग पॉईंट मला सेपरेट आहे. वा 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 वा, हा एक नंबर. हेच काम एक नंबर झालंय, फक्त चार्जिंग पॉईंट मला सेपरेट आलाय. ओके.